मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 17 एप्रिलचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीला आपण बघतोय की नंदिनी कपड्यांच्या घड्या घालत असते. जीवा अलगदपणे मागून तिचे डोळे बंद करतो येऊन आणि म्हणतो सरप्राईज. नंदिनी म्हणते काय हो जीवा, रात्रीच काय उद्योग सुचतात हो तुम्हाला. जीवा गंमत करत म्हणतो काय बाई आहे, अगं तुला सरप्राईज द्यायचे उद्योग सुचताय ना, बस की एवढं. काय आहे माझ्या हातात सांग बरं. नंदिनी म्हणते मला नाही माहिती काय आहे. मग जीवा म्हणतो हात पुढे कर ना तुझे. नंदिनी म्हणते मी कसे हात पुढे करू, माझ्या हातात कपडे आहेत. जीवा म्हणतो आग बाई, मग ते हात मोकळे करून कपडे खाली ठेव ना. कशी आहे माझी बायको, कर कर हात पुढे कर. नंदिनी जेव्हा हात पुढे करते तेव्हा तिच्या हातावर घुंगरू ठेवतोय जीवा. आता ते घुंगरू बघून नंदिनी म्हणते अगं बाई, हे घुंगरू कसे काय आणलेत तुम्ही आणि हे अचानक. जीवा म्हणतो झालं, सरप्राईज व्हायच्या ऐवजी तू शॉक झालीस की नाही बायको, मला वाटलंच होतं. आता तर माझी खात्री पटली. तुला कथ्थक करणारे घुंगरू नाही तर तुला क्रिकेट खेळणारे ते मनगट पाहिजे, मळकं असं काहीतरी तो म्हणतो. नंदिनी म्हणते अगं बाई, शॉक नाही झाले मी, आश्चर्य वाटलं मला, एवढ्या लवकर घुंगरू. जीवा म्हणतो अगं त्याचं काय झालं, आईसाठी बाम आणायला गेलो होतो मी मेडिकलमध्ये. तर त्या मेडिकलच्या वरच्या स्टोअरमध्ये डान्स क्लास होता ग, तिथून असा घुंगरांचा आवाज येत होता, मला स्वस्त नाही बसवलं ग नंदिनी. नंदिनी म्हणते आणि काय, तिथे जाऊन तुम्ही घुंगरू विकत घेऊन आलात. जीवा अहो, घुंगरू असे विकत आणायची गोष्ट नाहीये, ते आपल्याला आपल्या गुरूंनीच दिले पाहिजे. जीवा म्हणतो झालं झालं, मी म्हटलं का तुला घुंगरू विकत आणले, उगाच आपलं काहीतरी बोलतेस, माझी बायको आहेस म्हणून ओव्हर थिंक करू नकोस हा. नंदिनी आता त्याला चापट मारते आणि म्हणते आगोपणं करू नका, काय झालं ते नीट सांगा. जीवा मग एक स्टोरी रंगवतो बरं का, एक गंमत दाखवली आहे दोघांमधली. जीवा म्हणत असतो अगं मी त्या डान्स क्लासमध्ये वर गेलो, तिथे बघतो तर काय, तिथे अशा चिल्ल्या पिल्ल्या ता थई तत थई तत थई करत होत्या. अगं अशा कमाल नाचत होत्या नंदिनी, तुला सांगू अगं भान हरपलं होतं माझं. त्या निरागस मुलीकडे बघत होतो ग मी, अचानक त्या कथ्थक शिकवणाऱ्या बाईंचं लक्ष गेलं ना माझ्याकडे. त्यावर नंदिनी म्हणते बरं झालं, त्या बाईंनीच चांगलं फटकवलं असेल तुम्हाला. जीवा म्हणतो फटकवलं नाही त्यांनी, अगं त्या माझ्याकडे आल्या आणि मला म्हणाल्या तुम्ही तुमच्या मुलीसाठी ऍडमिशन घ्यायला आलात का. नंदिनी त्यावर म्हणते अरे देवा, झालं पुन्हा सुरू तुमचं, आता या पुढची स्टोरी मला ऐकायची नाही. जीवा जीवा म्हणतो ऐक ना ग नंदिनी, काय फुटेज करतेस ग. नंदिनी म्हणते जे झालं ते सांगा, उगा आवाच्या सवा मला सांगत बसू नका. जीवा म्हणतो ऐ नंदिनी, तुला काय वाटलं मी फेकतो, तुला काय वाटलं फेकतो मी. नंदिनी म्हणते वाटायचं काय त्यात. जीवा चिडून म्हणतो जाऊ दे आता, मला नाही बोलायचं तुझ्याशी, चाललो. नंदिनी आता त्याचा हात धरते आणि म्हणते अहो राहिलं, नवरा आहे म्हणून रुसू नका, सांगा बरं काय काय झालं ते. मग जीवा म्हणतो बरं सांगतो. अगं नंदिनी म्हणते बोला आता. मग जीवा म्हणतो चल ये बसून बोलूयात. जीवा आता नंदिनीला गंमत सांगायला लागतो बरं का. अगं इंटरेस्टिंग आहे बरं का. काय झालं, त्यांनी मला विचारलं की तुम्ही तुमच्या मुलीसाठी ऍडमिशन घ्यायला आलात का, तर मी हो म्हणालो त्यांना. नंदिनी म्हणते जीवा काही पण तुमचं. जीवा म्हणतो ऐक तर पुढे काय झालं. त्यांनी मला विचारलं किती वर्षाची आहे त्यांची मुलगी. मग मी त्यांना म्हणालो आमची मुलगी अजून म्हणजे झाली नाहीये, अजून व्हायची आहे आम्हाला मुलगी. नंदिनी म्हणते मग काय झालं. जीवा म्हणतो अगं मग काय, हे क्लासरूम मधले सगळे घुंगरू पिनड्रॉप सायलेन्स झाले ग, कारण माझ्याकडेच सगळे बघत होते. मग मी त्या बाईकडे गेलो, त्यांना रिक्वेस्ट केली बाई प्लीज तुम्ही मला हे घुंगरू द्याल का, प्लीज प्लीज. अहो मी आणि माझी बायको रोज बोलत होतो की आमच्या घरामध्ये आम्हाला मुलगीच हवी आहे, कथ्थक करणारी मुलगी. आणि मी त्यांना सांगितलं बरं का नंदिनी, जेव्हा केव्हा आपल्याला मुलगी होईल ना तेव्हा पक्का 100% मी तुमच्याच क्लासमध्ये तिला घालेल, 100%. त्या हसल्या मला आणि मग त्यांनी मला घुंगरू आणून दिले आणि त्या म्हणाल्या बरं का, जेव्हा केव्हा तुमची बायको गरोदर राहील तेव्हा तिला कथ्थकचे छान छान कार्यक्रम दाखवा, तुमच्या मुलीची पूर्वतयारी होईल. आता ते सीडीज आणतो जाऊन. जीवा कुठल्या जगात वावरतोय, आता कुठे सीडीज राहिल्या प्रेक्षकांनो. असो, पण त्याचे गट फिलिंग किती छान आहेत बघा ना, त्याने आधीच ऍडमिशन करून घेतलंय कथ्थकसाठी मुलीला. असो, नंदिनी हसायला लागते आणि म्हणते जीवा काय अहो आहात तरी कोण तुम्ही, एवढ्या कन्व्हिक्शनने तुम्ही जगाला गोष्टी विकता आणि जग विकत घेतं. बापरे कमाल आहे तुमची, खरंच कमाल आहे. जीवा म्हणतो विषय का. नंदिनी म्हणते नाही एक विषय आहे बरं का जीवा. नाही समजा
आपल्याला उद्या मूल नाही झालं तर? जीवा चिडून म्हणतो, वाटलंच मला आता तुझं काही ऐकायचंच नाहीये. आता या दोघांचा वाद सुरू असताना अचानक त्यांना फोन येतो बरं का प्रेक्षकांनो. आणि आज तो किडनॅप झालेला वेदांत त्या किडनॅपरने परत पाठवलाय. बघत राहा आजचा पूर्ण एपिसोड. आजही त्यांनी छान दाखवलाय. नंदिनी तो फोन उचलते, जीवाला म्हणते, जीवा बघा अननोन नंबर आहे. फोन उचलल्या तिकडनं त्यांना धमकी येते. जीवाने आणि नंदिनीने फोन स्पीकरवर टाकलाय. नंदिनी म्हणत असते, हॅलो हॅलो कोण बोलतंय? तिकडनं एक माणूस म्हणत असतो, हॅलो. जीवा म्हणतो, कोण बोलतंय? त्यावरती तो माणूस म्हणतो, ज्यात शिरतंय ते सैतानाचं घर बा, वेळीच माग व्हा. नंदिनी आणि जीवा आता चिडतात बरं का आणि म्हणतात, जीवा म्हणतो, काय कोण बोलताय तुम्ही? तो माणूस म्हणत असतो, मी मास्टर बोलतोय. जीवा म्हणतो, मास्टर? त्यावर नंदिनी विचारते त्याला, तुम्हीच मुलं पळवण्याचं रॅकेट चालवताय का? त्यावरती तो माणूस म्हणतो, मला अति हुशार विद्यार्थी आवडत नाहीत. त्या माणसाच्या हातात न प्रेक्षकांनो एक खडू आहे बरं का. मला असं वाटतंय की कदाचित हा जो कोणी मास्टर माइंड आहे ना तो शिक्षक असावा. नंदिनी त्याला धमकी देते, मला ही हार मानायला आवडत नाही बरं का. ओ मिस्टर, तुम्ही जे कोणी असाल, आय डोंट केअर, पण मी नैनाचा मुलगा शोधतीये आणि मी त्याला शोधणारच. वेदांतला मी शोधून दाखवणारच. नंदिनी बोलून नाही, करून दाखवते. त्यावरती तिकडनं मास्टर माइंड म्हणतो, नंदिनी असं तो म्हणतो आणि नंदिनीचं नाव लिहून त्यावर फुल्ली मारतो बरं का. तुम्हालाही असंच वाटतंय ना की हा जो कोणी मास्टर आहे तो शिक्षक असावा, असा एक अंदाज आहे बरं का माझा. आता नंदिनी एवढंच तो बोलतो आणि फोन ठेवून देतो. जीवा म्हणतो, काय हे सगळं? हॅलो. आता त्याने फोन कट केलाय बरं का आणि पुन्हा कॉलबॅक करायचा प्रयत्न केलाय त्या मोबाईलवर, तर तो मोबाईल बंद आला. नंदिनी म्हणते, बंद आहे ना जीवा मोबाईल? फोन बंदच असणार 100%. जो कोणी हा माणूस आहे ना तो स्वतः भित्रा आहे नक्कीच. पण जीवा, या मास्टरने फोन करून एक गोष्ट सिद्ध केली आहे आज. अत्तरवाली बाई म्हणजे त्याचं प्याद आहे. या सगळ्या गोष्टीचा खरा जो मेन बॉस आहे ना तो हा मास्टरच आहे. आता अचानक मास्टर म्हटल्यावर त्यांनी अचानक विजयचा सीन घेतलाय बरं का पुढचा. बघा हा मंडळी, विजयने रम्याला फोन केलेला असतो. नंदिनी आता या मास्टरचा शोध घेणारच आहे प्रेक्षकांनो, काही झालं तरी. विजयने रम्याला फोन लावलेला असतो आणि म्हणत असतो, काय ग रम्या, एवढी खुश आहेस, काय झालंय काय? रम्या म्हणते, आत्ता तुला कारण नाही सांगू शकत, पण माझं काम झालं की नक्की सांगेल. त्यावर विजय म्हणतो, ओ आय कांट वेट स्वीट हार्ट, खूप छान वाटतंय ग, तू एवढी खुश आहेस. मलाही आनंद होतोय बरं का. तुला असं हसताना बघण्यासाठी मी काहीही करू शकतो. तेवढ्यात गुरुजी आलेत बरं का. रम्या म्हणते, ए ऐक ना विजय, गुरुजी आलेत, मी तुला नंतर फोन करते, चल बाय. त्यावरती आता रम्या लगेच गुरुजींना नमस्कार करते बरं का आल्या आल्या आणि म्हणते, गुरुजी नमस्कार करते. गुरुजी तिला म्हणतात, रम्या मुलगा चांगला आहे बरं का. वसुआत्या लगेच म्हणतात, कोण विजय ना? अहो असणारच चांगला, शेवटी होणारा जावई आहे माझा, तो चांगला असलाच पाहिजे. अहो गुरुजी, तो विजय रम्याला एवढा सांभाळून घेतो ना. लगेच आता रम्या म्हणते, आई तू काही काय बोलतेस? गुरुजी तिला म्हणतात, रम्या मी दिलेलं महाभारत वाचतेस की नाही? रम्या म्हणते, हा ते गुरुजी मला ना कंटाळा येतो ते वाचायचा. नाही म्हणजे तुम्ही असं का विचारताय सारखं सारखं? त्यात तुम्ही काही क्लू दिलाय का मला? म्हणजे पुढे काय होणार आहे ते काही लिहिलंय का त्यामध्ये? सांगा ना, काय आहे काय महाभारतामध्ये? त्यावर गुरुजी तिला म्हणतात, अगं महाभारतात सगळं आहे. कृष्ण आहे, त्याची जन्मदात्री आई देवकी आहे, त्याला वाढवणारी यशोदा आहे, कंस आहे, कौरव आहेत. अगं कृष्णाची सावली बनून राहिलेला अर्जुन सुद्धा आहे. त्यावरती लगेच वसुआत्या म्हणतात, जाऊ द्या ना गुरुजी, हे सगळं बाजूला ठेवा ना. अहो मला एवढंच सांगा, विजयशी रम्याचं लग्न होईल ना? म्हणजे या दोघांचं एकमेकांशी लग्न होईल ना? लगेच रम्या म्हणते, आई तू काही काय प्रश्न विचारतेस, सोड बरं. ओ गुरुजी तुम्ही आधी मला सांगा, म्हणजे माझं लग्न पारची होईल ना? रम्या गुरुजीला असं बोलल्या बोलल्या गुरुजी म्हणतात, तथास्तु. रम्या लगेच खुश होते बरं का आणि लगेच म्हणते, अहो गुरुजी एक मिनिट, तुम्ही नक्की कोणाला तथास्तु म्हणालात, आईला का मला? गुरुजी आता स्माईल करायला लागतात बरं का. या दोघींनी एवढा प्रश्नाचा भडीमार केलाय गुरुजींवर, विचारू नका. गुरुजींना लगेच वसुआत्या विचारतात, पण गुरुजी ते सगळं सोडा, मला सांगा काव्याला बाळ होणार आहे का? रम्या म्हणते, हो हो गुरुजी सांगा ना मला, काव्याच्या हातात तुम्हाला बाळ दिसतंय का? गुरुजी म्हणतात, होय मला तिच्या हातात बाळ दिसतंय. रम्या म्हणते, काय? तिच्या हातात बाळ दिसतंय आणि माझं आणि पारचं लग्न पण दिसतंय? असं कसं शक्य आहे? गुरुजी लगेच म्हणतात, मला उशीर होतोय, येतो मी. असं म्हणून गुरुजी निघून जातात बरं का. त्यांनी चांगलाच ट्विस्ट आणलाय गुरुजींनी प्रेक्षकांना नेहमीप्रमाणे. आता वसुआत्या विचार करायला लागतात, बाई काय बोलले हे, काही कळलं नाहीये.
गुरुजी निघून गेलेत आता. वसू आत्या विचार करायला लागतात, मला कळत नाही या दोन्हीच्या दोन्ही कशा होणार आहेत गोष्टी. आता रम्या वैतागून वसू आत्याला म्हणते, ते मला काय माहिती का आई, आणि निघून जाते. आता ते वसू आत्या विचार करतात मनाशी, ते काही असो बाई, गुरुजी काय म्हणाले, विजय चांगला मुलगा आहे. वसू आत्यासाठी विषय इथेच संपला. असो, आता पुढच्या भागात बघा, काव्या रम्याला एक्सपोज करायचं प्लॅनिंग करते बरं का. त्या प्लॅनिंगला तिने सुरुवात केली आहे. आता किचनमध्ये ती एकटीच पपई घेऊन उभी असते बरं का. तेवढ्या तिथे रम्या जाते. हे सगळं काव्या मुद्दाम करते बरं का प्रेक्षकांनो, रम्याची दिशाभूल करण्यासाठी. रम्या येते तेवढ्यात आणि म्हणते, अगो ए काव्या. खरं तर आधी खुश होते बरं का रम्या, काव्याला हातात पपई घेताना बघून. तिला असं वाटते काव्याला मूल नकोय, पण मुद्दाम रम्या काळजी असल्यासारखं करते आणि काव्याजवळ जाऊन म्हणते, अगं ए काव्या काय करतेस तू. काव्या म्हणते, बघ न ग रम्या, किती छान पपई आहे, कधी एकदा खाते असं झालंय मला. पपई लगेच ती चिरायचं नाटक करते बरं का काव्या. रम्या म्हणते, अगो अगो असं काय करतेस तू, प्रेग्नंट आहे, घरात आनंदी आहेत ना ग सगळे. काव्या म्हणते, माझ्या आनंदाचं काय ग रम्या, सांग ना माझ्या आनंदाचं काय. तुझी मैत्रीण काय बोलली ते कळलं ना तुला, तुला पटलं ना ग ते. आणि कसं आहे अगं रम्या, तुझं एक बरं आहे, तुझं लग्न नाही झालं ना, तू मोकळी आहेस बाई, अजून मूल होणार आहे आपल्याला, हे टेन्शन नाही ना तुझ्या डोक्यावर. अगं माझं तसं नाही ना ग रम्या, मला किती टेन्शन आलंय. माझं काय होतं ते माझं मला माहीत असेल ग. काय ना, या घरात ना या क्षणी मला समजून घेणारं कोणीच नाहीये ग रम्या तू सोडलीस तर. रम्याला वाटतं चला चांगली घोळात आली आहे काव्या. काव्या आता तिला गोडगोड बोलते आणि म्हणते, रम्या घरात तूच आहेस ग, तूच आहेस मला समजून घेणारी, तू मला मदत करशील का ग. रम्या खुशून म्हणते, मी, सांग ना काव्या काय मदत करायची आहे. काव्या म्हणते, अगं कसं सांगावं कळत नाहीये ग मला रम्या, माझ्यासोबत उद्या तू हॉस्पिटलमध्ये येशील का. रम्या एवढी खुश होते ना, मागून ती उड्या मारायला लागते बरं का स्वतःच्याच मनाशी. काव्या म्हणते, खूप झालं ग रम्या, मला ना आता सुटका हवी आहे या बाळापासनं, माझं IASचं करिअर होईपर्यंत तरी ग, मला नंतर घ्यायचं आहे बघ चान्स बाळासाठी, तू येशील का माझ्यासोबत. असं म्हणून काव्या आता तिच्याकडे बघायला लागते. लगेच रम्या म्हणते, हो येईल ना मी काव्या तुझ्यासोबत. काव्या म्हणते, थँक्यू ग रम्या, तू खूप गोड आहेस हा, पण ए रम्या घरात कोणाला काही सांगू नकोस, काही कळू देऊ नकोस हा. रम्या म्हणते, अगं मी कशाला कोणाला काही सांगेल, मी मी आहे तुझ्यासोबत हा. लगेच रम्या तिला मिठी मारते बरं का काव्याला आणि म्हणते, काव्या काव्या मी तुझ्यासोबत कायम आहे ग, घरच्यांना मी तुझ्या मनातली इच्छा दाखवूनच देईल. रम्या असं मनातल्या मनात बोलत असते हा काव्याशी मिठी मारताना. आणि मग काव्याला म्हणते, आराम कर हं काव्या, गुड नाईट. काव्या म्हणते, हो व्हेरी गुड नाईट. असं म्हणून काव्याने आता तिचा प्लॅनिंगचा पहिला भाग सुरू केलाय. रम्या निघून जाते आता. काव्या मनाशीच बोलते बरं का रम्या गेल्यावर, काय निर्लज्ज आहेस ग रम्या, तुला असं वाटतंय की तू उद्या माझा पर्दाफाश करणार आहेस, खरं तर आता मीच तुझा पर्दाफाश करणार आहे उद्या रम्या. दाखवते तुला ही काव्या काय करू शकते. मला मला त्रास देतेस का. नाही, तुझ्या सगळ्या वाईट इच्छांचा केऑस केला ना मी, तर मी काव्या देशमुख नाव लावणार नाही, कळलं का रम्या शितोळे. ऑल द बेस्ट बरं का उद्यासाठी. काव्या अशी मनाशीच बडबडतीये. आता सकाळ झाली आहे बरं का प्रेक्षकांनो. बघा आता हा वेदांत कसा परत येतो. नंदिनी जीवाला डाएट फूड देत असते, तेवढ्यात त्यांच्या घराची बेल वाजते. नंदिनी म्हणते, थांबा जीवा मी दार उघडते. दार उघडल्या क्षणीच नयना वेदांतला घेऊन घरी आली आहे यांच्या, आणि सोबत त्या आश्रमातल्या ताई सुद्धा आहेत. नंदिनी खुश होते आणि म्हणते, अगं बाई वेदांत कसा आहेस तू. वेदांतला नंदिनी कडेवर घेते आणि जीवाला आवाज देते, अहो बघा वेदांत आलाय. जीवा आता एकदम उड्या मारतच येतो आणि म्हणतो, अरे वा वेदांत आला. हे पोरग फारच गोड घेतला त्यांनी प्रेक्षकांनो. आता वेदांतला पटकन जवळ घेतो जीवा आणि म्हणतो, ए वाईंग्या, अरे कुठे होतास, कुठे तू, ये ये बस बस. जीवा त्याला हॉलमध्ये बसवतो बरं का, आणि या दोघीही तायांना विचारतो, ताई तुमच्यासाठी काय आणू, कैरीचं पन्ह, ज्यूस काय आणू, काय काही घ्याल का. त्यावर त्या ताई म्हणतात, नको नको आम्हाला काही नकोय. आता लगेच जीवा त्याला ते काहीतरी फ्रुट्स वगैरे देतो आणि म्हणतो, हे घे वेदांत, हे तुझ्या आवडीचं आहे, आणि त्याला खाऊ घालत असतो बरं का. मग नंदिनी विचारते, सांगा ना पटकन कधी आला, कसा आला. त्यावर त्या आश्रमातल्या ताई म्हणतात, अगं नंदिनी कसा आला, कोणी आणून सोडलं काही कळलं नाही ग, त्याला पण नीटसं काही कळलं नाही, तो आला ना तेव्हा त्याच्या डोळ्यावर पट्टी होती बघ. नंदिनी म्हणते, बापरे काही त्रास दिला का त्या लोकांनी ह्याला. त्यावर त्या आश्रमातल्या ताई म्हणतात, नाही ग त्रास नाही दिला, पण त्याला खेळणी दिली आणि तोंड बंद करून डोळे बंद करून एका खोलीत ठेवलं होतं. काय झालं कसं झालं त्याला काही सांगता येत नाहीये.
आता त्या वेदांची आई पण म्हणते, "हो ना नंदिनी ताई, तो लहान आहे ना, त्याला काही कळत नाहीये हो." जीवा खुश असतो. जीवा म्हणत असतो, "हरकत नाहीये, आपला वेदांत घरी आला हीच खूप मोठी गोष्ट आहे. पण यापुढे सावध राहा, सजग राहा." जीवा म्हणत असतो, "चल वेदांत, तुला लॉनमध्ये घेऊन जातो खेळायला." त्यावर आश्रमातल्या ताई म्हणतात, "जीवा, आम्ही ना त्याला डॉक्टरांकडे घेऊन चाललोय. तो जरा घाबरलाय, त्याला ताप आलाय ना म्हणून." जीवा म्हणतो, "बरं ठीक आहे, हरकत नाही, जा याला घेऊन." नंदिनी म्हणते, "काही लागलं तर फोन करा हं ताई." आता त्या निघतात बरं का. नंदिनीला त्या म्हणतात, "चल नंदिनी, निघतो हं." मग जीवा आणि नंदिनी दोघेही वेदांतला बाय करतात. वेदांत पण त्यांना बाय करतो. नंदिनी आणि जीवाच्या धमकीला घाबरून त्या मास्टर माइंडने वेदांतला परत पाठवलंय. आता नंदिनीच्या ते लक्षात येतं बरं का. जीवा म्हणत असतो वेदांत गेल्यावर, "नंदिनी, कमाल झाली ग, हे प्रकरण आपण सॉल्व्ह केलंय." "अगं काय झालं, एवढा का विचार करतेस तू?" नंदिनी म्हणते, "काही नाही जीवा." जीवा म्हणतो, "अगं ए थांब जरा नंदिनी, अशी काय तू?" नंदिनी आता तिच्या खोलीत निघून जाते. इथून पुढचा सीन त्यांनी घेतलाय रम्या आणि पार्थचा. आता काव्या रम्याला दवाखान्यात घेऊन जायच्या निमित्ताने प्लॅन रचते बरं का. रम्या आलीये पार्थकडे आणि म्हणते, "हॅलो पार्थ." आता पार्थ म्हणतो, "हां हॅलो." आता रम्या विचारते, "काव्या तयार झाली आहे का रे पार्थ?" काव्या येते तेवढ्यात आणि म्हणते, "हो रेडी, काव्या देशमुख रेडी आहे बरं का रम्या, चल चल." पार्थ म्हणतो, "कुठे चाललात तुम्ही दोघी, कुठे?" पार्थ मुद्दाम हटकतोय. आता हे नाटक चालू आहे काव्या आणि पार्थचं. काव्या म्हणते, "बाहेर चाललोय आम्ही." पार्थ म्हणतो, "बाहेर म्हणजे कुठे?" काव्या चिडून म्हणते, तुम्हाला का सांगायचं आम्ही देशमुख?" पार्थ म्हणतो, "साधा सरळ प्रश्न विचारलाय मी काव्या, त्याचं साधं सरळ उत्तर द्या ना." काव्या म्हणते, "हा तुमचा साधा प्रश्न नाहीये, उगाच तुमच्या प्रश्नांना साधेपणाचं लेबल लावू नका. कंटाळा आलाय हं मला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊन देऊन." रम्या हसत असते बरं का, या दोघांचं भांडण चालू असतं तेव्हा. आता लगेच मध्ये पडत म्हणते, "अगं जाऊ दे ना काव्या, कशाला वाद घालतेस?" "अरे पार्थ, इथे नवीन मॉल झालाय ना, तिथेच चाललोय बरं का आम्ही." लगेच पार्थ म्हणतो, "बघ काव्या, याला म्हणतात साध्या प्रश्नाचं सरळ उत्तर. चला चला, मी पण येतो तुमच्या सोबत. मॉलला चाललायत ना, तुमच्या बॅगा धरायला कोणीतरी लागेल ना." काव्या चिडून म्हणते, "कशाला येणार आहात तुम्ही? मी आणि रम्या जातोय ना, तुमचं काय मध्ये मध्ये, आमचा प्लॅन ठरलाय ना." पार्थ म्हणतो, "एक मिनिट, तुम्ही मॉलला चाललायत का?" काव्या म्हणते, "हो य." पार्थ म्हणतो, "बरं चला ठीक आहे, जा सावकाश आणि काळजी घ्या स्वतःची. अभ्यासाचं काय?" काव्या म्हणते, "ज्याचा अभ्यास आहे ना, त्या आय एसच्या अभ्यासासाठीच चाललोय आम्ही, निघू." लगेच पार्थ म्हणतो, "काय म्हणायचंय तुम्हाला काव्या?" काव्या म्हणते, "किती बोलताय तुम्ही देशमुख, परत परत प्रश्न प्रश्न प्रश्न. रम्या चल बरं, मला थांबायचंच नाही इथे, कंटाळा आलाय मला." रम्या मनातल्या मनात विचार करत असते, "वा वा वा, यांचं काय भारी वाजलंय." आता ही काव्या जेव्हा बाळ अबॉर्ट करून येईल तेव्हा पार्थला कळल्यावर यांचं पुढचं भांडण घरात नाही कोर्टात होईल. रम्या मनातल्या मनात अशी आनंदाच्या उकळ्या फुटत असतात तिला बरं का प्रेक्षकांनो. रम्याला आता काव्या चिडून म्हणते, "चल ना रम्या, काय बसली इथे विचार करत." आता काव्या जाताना पार्थला अशी अंगठा दाखवते बरं का मागून, आणि असं ते आजकालचे ते जेनझी पोरं दाखवतात ना, असं दिल दाखवतात बघा अंगठ्याने आणि समोरच्या, तसं काव्या पार्थला दाखवते आणि तिचा प्लॅनचा पुढचा भाग सुरू करते. आता हा प्लॅन कसा एक्झिक्यूट केलाय ना प्रेक्षकांनो काव्याने, ते पाहण्यासाठी आपल्याला थोडी वाट बघावी लागणार आहे, कारण ते आपल्याला उद्याच्या भागात दिसणार आहे बरं का. छान दाखवत आहेत ते लग्नानंतरचे एपिसोड. आता हा शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. जीवा आणि नंदिनीचा सीन आहे. जीवा म्हणत असतो नंदिनीला, "अगं नंदिनी, तू एवढं का टेन्शन घेतेयस? आपल्याला जे हवं होतं ते घडलंय ना, वेदांत फायनली घरी आलाय. अगं आता आनंद साजरा करावा लागेल ना, वेदांत घरी परत आलाय, आपल्याला जे हवं ते घडलं." नंदिनी म्हणते, "ते सगळं आहेच जीवा, पण त्या मास्टरने वेदांत सुखरूप कसं काय घरी पाठवलं?" मग जीवा म्हणतो, "अगं तसंच तर झालंय." मग आता कालचा फोन जो झाला ना यांचा, जीवा आणि नंदिनीला त्याने धमकी दिली ना, नंदिनी त्याला ते आठवून देते बरं. नंदिनी जीवाला ते आठवून देते आणि म्हणते, "जीवा, त्या मास्टरने वेदांतला परत पाठवलं कारण त्याला कळून चुकलं की आपण शांत बसणार नाही आहोत. त्याचा फोन आल्यावर त्याला आपण बोललो होतो की आपण हार मानणार नाहीये. त्याला कुठेतरी भीती वाटली असणार आहे जीवा. आपण जर खोलात शिरलो तर आपल्या हाताला काही लागू शकतं. ते त्याला आपल्या हाती लागायला नकोय, म्हणून त्याने वेदांतला सुखरूप पोहोचवलंय घरी." जीवा म्हणतो, "करेक्ट आहे नंदिनी तुझं. त्याला असं वाटलं असेल की आपण या गोष्टीचा पाठपुरावा घेणार नाही वेदांतला घरी पाठवल्यावर. पण नाही नंदिनी, आता आपण तसं अजिबात करायचं नाहीये. आपण या गोष्टीच्या मुळाशी जायचंच." नंदिनी म्हणते, "हो जीवा, जायचंच, कारण त्या चंदन पाळणा घरातला मुलगा अजून सुखरूप आलेला नाहीये." जीवा म्हणतो, "हो ग नंदिनी, आपण आता काय करायचं पुढे? म्हणजे हे दिसतं तसं नाहीये. अजून काही मुलं पाळणा घरातली गायब झालेली असतील तर?"
नंदिनी म्हणते असू शकतं जीवा, असू शकतं. हे सगळं करताना ना जीवा आपण पोलिसांची मदत घेऊया, हे काम एकटा दुकट्याचं नाहीये. जीवा म्हणतो तुझं बरोबर आहे. अविनाश जाधव 2012, अगं माझा पोलीस मित्र आहे, PSI आहे तो, आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो. नंदिनी म्हणते ते आलं माझ्या लक्षात. त्यावरती आता जीवा म्हणतो अगं माझ्या मित्राचं पोस्टिंग म्हणजे अविनाशचं पोस्टिंग सध्या इथे गोरेगावलाच आहे आणि तो क्राईम ब्रँचलाच आहे बघ. मी त्याला फोन करून सगळी केस समजवतो, तो आपली मदत करेलच. ए नंदिनी, पण आय एम प्राऊड ऑफ यू. नंदिनी म्हणते का हो? जीवा म्हणतो अगं तू हे सगळं जे करतेस ना नंदिनी, हे कौतुकास्पद आहे. नंदिनी म्हणते काही काय जीवा, या गोष्टींवर आपण आवाज उठवलाच पाहिजे. जीवा म्हणतो ॲब्सोल्युटली. आपलं बाळ जेव्हा त्या जगातून ह्या जगात येईल ना, तेव्हा त्याला या सगळ्या कथा आपल्या सांगता आल्या पाहिजे. कसे त्याचे आई बाबा होते, कसे कसे वागत होते. नंदिनी म्हणते जीवा जीवा पुरे. जीवा म्हणतो काय यार, मला तू बोलू देत नाहीस नंदिनी. आता इथेच त्यांनी आजचा हा भाग संपवला बरं का प्रेक्षकांनो. आणि पुढचा प्रोमो त्यांनी तोच दाखवलाय. काव्या रम्याच्या तोंडात मारते, काल जो दाखवला ना तोच प्रोमो आहे. मग रम्या तिला म्हणते तुला तर हे बाळ नको होतं ना. मग काव्या म्हणते त्याचा विचार तू करू नकोस, आम्ही आमच्या बाळाच्या मध्ये आणि आमच्यामध्ये यायचं नाहीस रम्या. रम्याला तिने चांगलीच चपराक दिली आहे, काव्याने धमकीच दिली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पण फायनली काव्याने तिचं बाळ एक्सेप्ट केलंय प्रेक्षकांनो. हे काय कमी आहे? असा आहे बघा पुढचा सगळा हा म्हणजे गोंधळ. बघूयात पुढे काय काय होणार आहे. नंदिनी आणि जीवा त्या मास्टर माइंडला कसे शोधणार आहेत. पण तो मास्टर म्हणजे मास्तरच आहे बरं का प्रेक्षकांनो, हे आपल्या लक्षात आलंय बरं का आज. असो, असा होता आजचा संपूर्ण एपिसोड रिव्ह्यू. कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि TTMचा एपिसोड नेहमीप्रमाणे आजही अजून आला नाहीये. आला की तुम्हाला लगेच मी देईलच प्रेक्षकांनो, त्याची चिंता नसावी. पण आजचा हा लग्नानंतरचा एपिसोड कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि प्लीज प्रेक्षकांनो, फक्त 2000 प्रेक्षक बाकी आहेत चॅनलला सबस्क्राईब करायचे. त्यांनी जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर 1 लाखाची फॅमिली लवकरच पूर्ण होईल आपल्या चॅनलवर. नवीन मालिकेचा रिव्ह्यू मी तुम्हाला चॅनलवर देणार आहे. बाई तुझा आशीर्वाद तेव्हा ती मालिका लागेल ना, मग TTMचे एपिसोड पण थोडे कमी वेळाचे होतील ना, मग मलाही एक एपिसोड द्यायला थोडंसं सोयीस्कर पडतं प्रेक्षकांनो. चला बघूयात पुढे काय काय होते मालिकेत. एपिसोड आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत मंडळी उद्या भेटूयात पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.